संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवनी समाधी सोहळ्यासाठी आळंदीमध्ये अनेक दिंड्या ज्या आहेत ते या ठिकाणी दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की ही एक दिंडी या ठिकाणी जी आहे ती आता मंदिर प्रदक्षिणा जी आहे ती घालताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। इंद्रायणी नदीच्या घाटावर ही दिंडी जी आहे ती आलेली आहे। ही मंदिर प्रदक्षिणा जी आहे ती या ठिकाणी घालताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। तुळशी पताका काळ चिपळ्यांच्या गजरामध्ये जे आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे भजनामध्ये जे आहे ते तल्लीन झालेले वारकरी आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। 728वा या ठिकाणी हा संजीवनी समाधी सोहळा जो आहे तो या ठिकाणी याची डोळा पाहण्यासाठी हे वारकरी जे आहेत ते आळंदीमध्ये आलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळतात। आपण काही वारकऱ्यांच्या भावना घेऊन काय वाटतंय आज संजीवनी समाधी सोहळा आहे? खूप आनंद होतो। माऊलींचा समाधी सोहळा हे भाग्यानेच भेटत असतो आणि आमचे खूप जन्माचे भाग्य आहेत म्हणून आम्हाला या सोहळ्यात भाग घ्यायला भेटलं। कुठून आले बाबा? शेवगाव कळणी। काय आज संजीवनी समाधी सोहळा आहे? आता एवढं काय आढळणी माणूस नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक वारकरी जे आहे ते या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाची आस लागलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आणि हा संजीवनी समाधी सोहळा जो आहे तो याची डोळा पाहण्यासाठी या ठिकाणी हा वारकरी संप्रदाय जो आहे तो जमलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन तुषार समीर रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।